सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र। शहापूर तालुक्यातील शेंद्रुण गावातील शेतकरी नंदकुमार अनंत रत्नाकर हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्रीचा व्यवसाय सन 1990 पासून करत आहेत। मात्र काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडून त्यांच्या जाण्या येण्याच्या वडिलोपार्जित गुलचरण रस्त्यावर पोल पुरून कुलम करून कृषी विभागाकडून हवामान मापक यंत्र बसविण्याचे काम चालू आहे। यामुळे सदर शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी किंवा पोल्ट्रीचा व्यवसाय करण्यासाठी रस्ता राहत नसून अडचण होत आहे। खरे पाहता या ठिकाणी गुरचन्नाची 2.5 एकरच्या आसपास जमीन असून देखील हेतुपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी रस्त्यावर हे काम चालू असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे। रत्नाकर यांनी तहसीलदारांची भेट घेऊन आपली कैफियत एका निवेदनाद्वारे मांडली असून हा रस्ता बंद झाल्यावर माझा व्यवसाय बंद होणार असून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा प्रश्न केला आहे। हे बांधकाम त्वरित थांबवून रस्ता पूर्ववत मोकळा करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे। आमच्या शेतीकडे जाणारा रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा अशी मागणी वयोवृद्ध महिलेनी देखील केली असून आम्हाला न्याय न मिळाल्यास तहसीलदार कार्यालयासमोर न्याय मिळवण्यासाठी उपोषण करावे लागेल अशी माहिती वयोवृद्ध शेतकरी महिलेने दिली। आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटळे, शहापूर। काही दिवसापूर्वी शासनाने माझ्या येण्या जाण्याच्या रस्त्यावरती एक कृषी यंत्राचा टावर बसवण्याचं काम चालू केलेलं आहे। त्यांनी मला कुठल्याही प्रकारची सूचना पण दिलेली नाही आहे। त्याच्यानंतर तो माझा पोल्ट्री व्यवसायासाठी जाणाऱ्या जे गाड्या असतात, येण्या जाण्याचा रस्ता असतो त्याच्यावरच त्यांनी टावर बांधलेला आहे। शासनाला बऱ्याच ठिकाणी अशी खाली जागा आहे, त्या ठिकाणी शासनाने जरी हलवलं असता तरी चाललं असतं। आमची कुठेही हरकत नाही। याच्या साईडला थोडीशी खाली जागा आहे, त्या खाली जागेवरती त्यांनी बांधलं असतं तरी आमची कुठल्याही प्रकारची त्यांना हरकत नव्हती। परंतु त्यांनी नमस्कार साहेब, तुम्हाला विनंती करते की माझ्या या जागेत शासनाने पोल पुरलेले आहेत, तरी माझे पोल्ट्रीचे आहे ते आता बंद होण्याची वेळ आलेली आहे। माझा उदरनिर्वाह त्याच्यावरच आहे, तरी तुम्ही कृपा करून एवढी आठवावी ही मी विनंती करते। नाहीतर तुमच्या इथे येऊन आम्हाला उपोषण करायला लागेल।